जसं माझ्या घरी हे डेझर्ट जादू करतं, तसंच तुमच्याकडे पण हे डेझर्ट नक्की जादू करेल याची खात्री देते. मनपसंत टॉपिंग्स ह्याच्यावरती घाला. प्रत्येक कॉम्बिनेशन लागतं एकदम झकास. आणि हीच या ऑरेंज डेझर्टची गंमत आहे. तर मंडळी, हे ऑरेंज डेझर्ट सर्व करण्याची 4 व्हेरिएशन्स आपण बघितलेली आहे. चॉकलेट, क्रीम, आईस्क्रीम आणि ड्रायफ्रुट्स. तर आपण बनवूया मस्त संत्र्याचा थंडगार ऑरेंज मॅजिक संत्रा मॅजिक. याला मॅजिक हे नाव मीच दिलंय, पण हे नाव देण्यामागचं कारण म्हणजे हा पदार्थ खाल्ल्यानंतर माझ्या घरी सगळे जाम खुश होतात. एखादी जणू जादूच घडते, त्यामुळे याला मी संत्रा मॅजिक असं नाव दिलंय. बघा, तुमच्या घरी पण हा पदार्थ असाच आवडेल आणि सगळे एकदम खुश होऊन जातील. त्याच्यासाठी मी इथे घेतलं 1 लिटर दूध, पण आपल्याला 1 लिटर दूध काही लागणार नाहीये, कारण संत्री आहेत 3. एका संत्र्याला पाव लिटर दूध एवढंच दूध आपल्याला घ्यायचंय. तर हे मी पाऊण लिटर दूध यातलं घेणार आहे काढून. ही अशी जरा पिशवी हलवून घेतली ना, म्हणजे मलाई असते दुधामधली, ती पिशवीला लागलेली असते, ती सगळी आपल्या हाताच्या उष्णतेने निघून येते, दुधामध्ये मिसळते. तर पातेल्यामध्ये हे पहिलं दूध काढून घेते आणि कपाने मोजून दूध घालते. साधारणपणे 1 लिटर म्हणजे 4 कप दूध बसतं. सो आपल्याला 3 कप दूध घ्यायचंय. इथे मी फुल क्रीम म्हशीचं दूध वापरलंय, पण डाएटवर असाल तर लो फॅट दूध वापरलं तरी चालतं. फक्त स्किम मिल्क वापरू नका, त्यांनी डेझर्ट थोडेसे पांचट लागेल. तर इथे असं साधारण पाऊण लिटर म्हणजे 3 कप दूध घेतलेलं आहे. हे मेजरमेंटचे कप आहेत. युजली मेजरमेंटचे कप, मेजरमेंटचे स्पून्स वापरणं हे कधीही चांगलं. तर आता हे दूध मी थोडं गरम करायला ठेवते. आता एका कपाला 1 चमचा कॉर्नफ्लॉर, असं मी 3 चमचे कॉर्नफ्लॉर घेतेय. 2 आणि हा 3रा चमचा. हे पण मापाचेच चमचे आहेत. आता कॉर्नफ्लॉर थोड्या दुधामध्ये मिसळून घ्यायचंय. सो साधारण अर्धा कप दूध घेतलंय अजून, आणि ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉर आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. हे असं सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं. दूध आता छान गरम झालंय. दुधामध्ये आपण जेव्हा कॉर्नफ्लॉरचं मिश्रण घालतो तेव्हा ते परत एकदा ढवळून घ्या, कारण कॉर्नफ्लॉर पटकन खाली बसते. इकडे ढवळायचंय म्हणजे गाठी होत नाहीत कॉर्नफ्लॉरच्या. आणि गरम दुधामध्ये हे कॉर्नफ्लॉरचं दूध घातलंय. मात्र सतत हलवा. घट्ट झाल्यामुळे आणि स्टीलचं भांड वापरत असाल तर पटकन खाली लागू शकतं. हे बघा, आता दूध असं मस्त घट्ट दिसायला लागलंय की नाही. आणि हे गार झालं की अजून घट्ट होतं, त्यामुळे इतपतच घट्ट ठेवा. फार घट्ट केलं तर ह्याच्या वड्या पडतील. आपल्याला वड्या नकोत, आपल्याला छान कस्टर्डची कन्सिस्टन्सी हवी आहे. साखर घालायची याच्यामध्ये. साखर घातली की अजून थोडंसं पातळ होईल, पण ती परफेक्ट कन्सिस्टन्सी होईल. फिल्म जरा ओव्हर एक्सपोज झालीये, त्यामुळे पांढरा रंग नीट दिसत नाहीये, त्याबद्दल क्षमस्व. त्यांना शुगर आहे, जे साखर खात नाहीत, त्यांनी ह्याच्यामध्ये मध घालावा किंवा स्वीटनर पण आपण घालू शकतो, पण बरेच जण स्वीटनर वापरत नाहीत, म्हणून मध सांगितलंय. 1-2 मिनिटं ह्याला अजून बॉईल करते, म्हणजे कॉर्नफ्लॉर व्यवस्थित शिजेल. आणि गॅस बंद करायचा. हे बघा, आता थोडीशी उकळी यायला लागलीये ना, अशी उकळी यायला लागली की गॅस करायचा बंद. आणि मग ह्याच्यामध्ये घालायची साखर. साधारण 1 कप दुधाला पाव कप साखर घालतात, त्यामुळे ही गेली अर्धा कप साखर आणि ही पाव कप साखर, म्हणजे 3 पाव कप साखर कस्टर्ड मध्ये घातलीये. आणि तेही गॅस बंद केल्यावर घातलीये. सो थोड्या वेळाने हे गार झालं की मस्त घट्ट होणार आहे. आणि हे दूध गार होईपर्यंत आपण संत्री सोलून घेऊयात. संत्र्याची वाटी तयार करूयात आपण. त्यासाठी संत्र्याचा हा जो बसका भाग आहे तो खाली ठेवायचा, आणि हा जो देठाकडचा भाग आहे तो थोडासा कापून घ्यायचा. हे बघा, संत्र्याची सालं टाकू नका. हे आपण संत्र्याचं वरचं ऑरेंज साल काढून घेणार आहोत. त्यांनी खूप छान सुवास येतो पदार्थाला. आणि आतला संत्र्याचा गर सगळा काढून घ्यायचा. वाटी आपल्याला हवी आहे, सो चमच्याने काढा, काळजीपूर्वक काढा. ह्याचं जे हे बाहेरचं कव्हर आहे हे तुटता कामा नये. तुटलं की वाटी म्हणून त्याचा काहीच उपयोग व्हायचा नाही. सो हे असं अगदी अलगद अलगद असं आपल्याला काढायचंय. संत्रा हाताने आत दाबा, म्हणजे वाटी तुटणार नाही. आणि अशा प्रकारे सोडवून घ्यायचंय सगळं संत्र. आपल्याला सगळं संत्र काढून घ्यायचं.
आणि ही जी वाटी आहे यातलं पण संत्र रस सगळा काढायचा. ही वाटी सर्व करण्यासाठी आपण वापरणार आहोत. हा गर पण सगळा काढून घेते आणि वाटी तयार झाली आहे की नाही सुंदर. ह्याच्यामध्ये संत्रा मॅजिक सर्व केला की खूप छान दिसतं. हे बघा, या प्रकारे 2 वाट्या मी काढून घेतलेल्या आहेत संत्र्याच्या. आणि आता हे जे तुकडे आहेत ह्याची आपण ऑरेंज रिंड किंवा ऑरेंज झेस्ट काढून घ्यायचे. आणि हे जे तुकडे आहेत हे आपण सोलून घ्यायचे. हे तर आपण नेहमीच सोलून वापरतो, ह्याच्यामध्ये काही दाखवण्यासारखं नाहीये. तर हे पांढरा भाग काढून घ्यायचा आणि फक्त गर हवाय आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे संत्र्याचा सगळा गर काढून घेतला आणि हा चौथा द्यायचा टाकून. आणि संत्र्याचे हे एवढे बारीक तुकडे ठेवा, फार जाड आणि मोठे तुकडे नका ठेवू. चला, तर हे आपलं कस्टर्ड आता गार झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण संत्र्याची रिंड किंवा झेस्ट घालून घेऊया. सो अगदी वरवरचा भाग घ्यायचा आहे, हा आतला पांढरा भाग अजिबात येता कामा नये. कस्टर्ड कडू होईल तर खूप ह्याची काळजी घ्या, जे अगदी महत्वाचं आहे. सो हलक्या हाताने हे बघा, फक्त हे असं दिसलं पाहिजे. तर अशा प्रकारे सालींची रिंड ह्याच्यामध्ये गेलेली आहे. पांढरा भाग कुठेही काढला गेला नाहीये, हा पांढरा भाग घ्यायचा नाहीये. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा टीस्पून ऑरेंज इसेन्स. फार सुंदर वास येतो, त्यामुळे काही गोष्टींमध्ये इसेन्स घातला की 10 पटीने चव आणि स्वाद वाढतो. सो हा गेला ऑरेंज इसेन्स. आणि अगदी कणभर, अगदी नखा एवढा घेतला ऑरेंज रंग. फार डार्क ऑरेंज रंग नकोय आपल्याला, अगदी पेस्टल शेड्स हव्यात. आणि हे छान सगळं मिक्स करायचं. रंग घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण कसं आहे ना, पदार्थ पहिला बघून खाल्ला जातो. असं टेम्पटिंग दिसलं पाहिजे, खूप छान दिसलं पाहिजे. सो काही गोष्टींमध्ये रंग घालणं ह्याला काही पर्याय नसतो, नाहीतर कस्टर्ड पांढरं दिसेल आणि मग ते एवढं छान दिसत नाही. जरी चवीला अतिउत्तम असेल तरी दिसायला पण छान दिसलं पाहिजे, नाही का? त्यासाठी हा थोडासा रंग झालेलं आहे. आणि हे बघा आता किती घट्ट झालंय ना गार झाल्यानंतर. अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि आता हे गार झालं ना कस्टर्ड पूर्णपणे की याच्यामध्ये हा संत्र्याचा गर घालायचा आहे. तर आपण आता मोजून घेऊया की कपाच्या मापाने हा किती होतोय. उन्हाळ्याची पण सुरुवात झालेली आहे, तर नुसतं आईस्क्रीम किंवा थंड पेय पिण्यापेक्षा हा असा फळांनी बनलेला पौष्टिक थंडगार पदार्थ आपण खाल्ला की शरीरासाठी पण चांगलाच असतो. हा झाला 1 कप. हे बघा, साधारण 2 कप संत्र्याचा गर झालेला आहे. 3 संत्री होती, मोठी किनॉ जातीची संत्री होती. आणि हा सगळा गर घालायचा कस्टर्ड मध्ये. मस्तपैकी छान ढवळायचं, एकत्र करायचं. वा, अगदी टेम्पटिंग दिसतंय. थिकनेस पण एकदम परफेक्ट आलाय, पाहिजे तसा थिकनेस आहे. आपलं ऑरेंज मॅजिक झालेलं आहे. आणि हे आता छान थंडगार करायचं फ्रीज मध्ये ठेवून. ज्यांना गार गोष्टींचा त्रास होतो त्यांनी रूम टेम्परेचरचं हे खाल्लं तरी छान लागतं, पण थंड केलं की त्याची चव अजून खुलून येते. त्यामुळे आता हे मी ठेवून देणार आहे काही तास फ्रीज मध्ये, आणि मग पुढे कसं सर्व करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि वाट्या बनवलेल्या आहेत संत्र्याच्या, ह्या आपण बंद डब्यामध्ये ठेवून घ्यायच्या झाकून, जेणेकरून वाळायला नको, फ्रीज मध्येच ठेवायच्या. तर भेटूयात थोड्या वेळाने, म्हणजे 2-3 तासाने. या 2-3 तासात तुम्ही काय करणार, तर रेसिपी बघा, आवडली तर लाईक करा आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्या आप्तांबरोबर, मित्रमैत्रिणी, नातेवाईक सगळ्यांबरोबर करा, जेणेकरून सगळ्यांना अशा मस्त पदार्थांचा आस्वाद घेता येईल आणि खूप एन्जॉय कराल तुम्ही, ह्याची मी अगदी खात्री देते. तर हे सगळं आता मी ठेवते फ्रीजमध्ये. फ्रीजमध्ये ठेवल्यावर एकदम थंडगार झालंय. फ्रीजमध्ये 4-5 दिवस छान टिकतं, खराब होत नाही. बघा, याच्यामध्ये आपण क्रीम वगैरे काहीही न घालता किती सुंदर छान क्रीमी दिसतंय. हे असंच्या असं थंडगार खाऊ शकता किंवा याच्यावरती वेगवेगळे टॉपिंग्स घालू शकता.
ती कुठली हे बघूया. आणि ही आपण बनवलेली संत्र्याच्या सालीची वाटी ह्याच्यामध्ये घालून सर्व केलं की सगळे म्हणणारे वाव, झकास. मी ह्याच्यावर थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम घालतीये. आणि ह्या गेल्या चेरीज आणि हे बदामाचे काप. तुम्ही कुठलंही कॉम्बिनेशन करू शकता. काही टॉपिंग्स मी इथे दाखवते. या व्यतिरिक्त तुमच्या आवडीची तुम्ही काही दुसरी टॉपिंग्स जर का केलीत तर ती कोणती कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. आता ही 4 टॉपिंग्स कुठली बघूया. हे गेले मिक्स ड्रायफ्रुट्स. याच्यामध्ये मी अक्रोड, बदाम आणि काजू घेतलेत. ह्याच्यामध्ये घालते चॉकलेटचे चिप्स, बेस्ट कॉम्बिनेशन. आणि हे गेलं फ्रेश क्रीम. हे गेलं कुकी अँड क्रीम आईस्क्रीम. आणि त्यावर गेले हे पिस्ते. सजावटीसाठी एक एक संत्र्याची फोड आणि ही संत्र्याची झेस्ट किंवा रिंड. ही ऑरेंज रिंड किसून न घेता गार्निशिंग साठी दाखवल्याप्रमाणे कापून घेतली होती. आणि वरून असं रिंडचं टॉपिंग केलं की एकदम दिसतं झकास. आणि या ऑरेंज रिंडचा फ्लेवर पण खूप छान लागतो डेझर्टला. तर अशी आपली मस्त टॉपिंग्स झालेली आहेत. ही सगळी कॉम्बिनेशन्स खूप छान लागतात. पण विदाउट टॉपिंग्स सुद्धा हे डेझर्ट उत्तमच लागतं. अशी वेगवेगळी टॉपिंग्स घालून हे डेझर्ट सर्व केलं की दिसायला पण सुरेख दिसतं. तर मंडळी, अशा मस्त थंडगार ऑरेंजच्या ह्या पदार्थाची 4 व्हेरिएशन्स मी दाखवलेली आहेत. चॉकलेट, क्रीम, आईस्क्रीम आणि ड्रायफ्रुट्स. पसंत तुमची आहे कुठलं करायचं. आपलं हे ऑरेंज मॅजिक माझ्या घरी तर जादू करतं. तुमच्या घरी जादू करतंय की नाही बघा आणि मला नक्की अभिप्राय कळवा. माझी पसंती चॉकलेट आणि ऑरेंज कॉम्बिनेशन. सो लेट्स सी कसं लागतंय. तुम्हाला सांगते कसं लागतंय. एकदम मस्त लागतंय. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या. ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.